निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर निवडणूक आयोगानं मागवलेलं आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय यांच्या फूट पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आयोगानं नोटीस पाठवली असून नोटिशीला उत्तर मागवलंय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात उतरले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या कनौजमधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भाजपकडून सुब्रत पाठक यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कनौजमध्ये आता यादव विरुद्ध पाठक अशी लढत पाहायला मिळणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांना टोलपासून दिलासा मिळणार आहे. हरिओम नगर परिसर हा मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो, परंतु या परिसरातील नागरिकांना मुंबईमध्ये येण्यासाठी टोल भरावा लागत होता. या संदर्भातील पत्र अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कोटेचा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय. त्यामुळे यावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यात आली आहे. निर्णयामुळे 38 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती वाढणार आहे. बी हेवी मोलॅसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल तयार करण्यास डिसेंबर 2023 रोजी बंदी घालण्यात आली होती. मात्र आता तो निर्णय बदलण्यात आलाय. मोलॅसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल परिवर्तित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. इमारतीतील पार्किंगचा वाद टाळण्यासाठी महारेरानं विकासकांना स्पष्ट निर्देश दिलेत. या निर्देशांनुसार विकासकांना पार्किंगचा आकार, रुंदी, उंची, ठिकाण या सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार आहे. घर खरेदीदारांना भविष्यात समस्या निर्माण होऊ नये म्हणून घर नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या अलॉटमेंट लेटरमध्ये आणि अॅग्रीमेंट फॉर सेलमध्ये पार्किंगचा तपशील जोडणं बंधनकारक केलंय. यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महारेरानं जोडपत्राचा मसुदाही तयार केलाय. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील नीलकृष्ण गजरे हा जेईई सेशन 2 परीक्षेत देशात अव्वल आलाय. IIT जेईई मेन्सनं नुकताच निकाल जारी केलाय. त्यात ग्राम बेलखेड गावातील शेतकऱ्याचा मुलगा नीलकृष्ण ऑल इंडिया टॉपर आलाय. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात सलग 2 दिवस पडलेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीचा सर्वाधिक फटका कारंजा तालुक्यातील उन्हाळी मूग, ज्वारी, तीळ, मका, भाजीपाल्याला बसलाय. काढणीला आलेली ज्वारी भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा असे निर्देश औरंगाबाद हायकोर्टानं नव्यानं दिलेत. संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावून 16 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले.